बघू शकता तुम्ही किती झणझणीत असं चिकन बनवलेलं आहे आपलं. एकदम झणझणीत असं बनवलेलं आहे आणि बघायला पण किती मस्त दिसते, टेस्टी, आणि खायला पण इतकं चांगलं लागतं. तर हे कशा पद्धतीने बनवलेले आहे, तर मी पूर्ण रेसिपी, पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि कशा सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघू शकता चिकनची अशी झणझणीत आपण सुकी भाजी बनवलेली आहे. तर ती कशी बनवलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, इथे मी घेतलेली आहे कढाई. कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता हे तेल ना मी पापड वगैरे सगळं तळलेलं ना ते तेल आहे हे. तुम्ही म्हणसाल यामध्ये कचरा कशाचा आहे, तर ते मी यूज करते, मी तेल म्हणजे तळलेलं. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथे जिरं घातलेलं आहे. जिरं घातल्यानंतर हे तेजपत्ता पण टाकलेला आहे. तर तुम्ही हवं तर दुसरे खडे मसाले पण घालू शकता, पण मी माझ्याजवळ ना काळा मसाला आहे, त्यामध्ये सगळे खडे मसाले, गरम मसाले असतात, त्यामुळे खूप तिखट ना व्हायला पाहिजे म्हणून मी इथे टाकलेले नाही. तर बघू शकता यामध्ये मी लांब लांब अशा आकाराच्या छोटे छोटे 3 कांदे असे कापून टाकलेले आहेत. हे कांदे असे छान भाजून घ्यायचे आपल्याला, लालसर होईपर्यंत छान भाजायचे आहेत आपल्याला, कच्चे ठेवायचे नाही, छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे असे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ना तुम्हाला कुठून कुठून तुम्ही माझ्या रेसिपी बघता नक्की कमेंट करून सांगत जा, मला पण कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जातात आणि कोण कोण बघतं. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. आणि अशी चिकनची ना सुकी भाजी जर तुम्ही बनवली ना, सगळे आवडीने खातील आणि सगळ्यांना आवडेल. आणि एकदम सिंपल पद्धतीने, एकदम म्हणजे जास्त वेळ पण लागणार नाही. बघू शकता इथे मिरच्या पण घातलेल्या आहेत मी हिरव्या कलरच्या, तुम्हाला नाही घालायच्या तर तुम्ही नाही घालू शकता. मी इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, कलर पण छान दिसेल, म्हणजे हिरवा दिसेल आणि खायला पण म्हणजे तिखटपणा येईल भाजीमध्ये पण, त्यामुळे. तर बघू शकता अशा पद्धतीने कांदा आपला छान असा भाजत आलेला आहे. आता यामध्ये ना मी अद्रक लसूणचा पेस्ट घालत आहे. तर बघू शकता मी ही पेस्ट म्हणजे मिक्सरमध्ये केलेला नाही, हातानेच उकळीमध्ये कुटलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेस्ट टाकू शकता, हवं तर तुम्ही कांदा पण असा बारीक चिरून घालू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे छान असा अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा या कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही नक्की अशी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदा तरी. आणि सुकी भाजी ना खूप मस्त लागते. बघू शकता इथे कांदा आपला छान असा भाजलेला आहे लालसर. आपण यामध्ये आता मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. ते छान असा आपल्याला ते पण छान असा भाजून घ्यायचं आहे, छान म्हणजे असं विरघळून घ्यायचं आहे टोमॅटो. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा टोमॅटो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लवकर भाजायसाठी आपण यामध्ये ना लवकर विरघळायसाठी टोमॅटो ना यामध्ये मीठ पण घालायचं आहे, तर टोमॅटो ना लवकर विरघळेल आपला आणि छान हे कांदा वगैरे सगळं ना छान असं भाजून जाईल. तर अशाच पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं टोमॅटो पण छान असं विरघळून जाईल. तर बघू शकता इथे मसाले घालायचे आहेत आपल्याला, याचबरोबर मसाले पण हे बघू शकता चिकन आणि मटन मसाला मी थोडासा घातलेला आहे यामध्ये, म्हणजे दोन्ही मिळून 1 चम्मच घातलेला आहे. हळदी पावडर 1 चम्मच घातलेला आहे. आणि बघू शकता हे आहे काळा मसाला. तर हे थोडा जास्त म्हणजे स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी अगोदर खडे मसाले घातलेले नाहीत. काळा मसाला मी घरीच तयार करते, घरीच बनवते, तर हे काळा मसाला आहे. लाल मिरची पावडर पण घरचंच आहे, खूप तिखट आहे, तर तरी पण मी इथे 2 चम्मच टाकलेला आहे. आपण अगोदर हिरवी मिरची पण घातलेली आहे. तर बघू शकता इथे कलरचं नाही, हे तिखटवाला लाल मिरची पावडर आहे. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, मसाले छान भाजल्या जातील, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण आता यामध्ये आणखीन एक गोष्ट टाकणार आहोत, तर तुम्ही टाकू पण शकता, नाही टाकलं तरी चालेल, टाकलं तरी चालेल. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे, छान अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरची पण छान टेस्टी. आणि दही घालायचं आहे, मी 2 चम्मच इथे दही घेतलेलं आहे, दही घातलेलं आहे 2 चम्मच. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. दही मी वाटीत पण थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे.
बघू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे. किती अशी झणझणीत अशी तरी आलेली आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करू शकता. आता आपल्याला छान हे मसाला असा भाजून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता कशी अशी मस्त एकदम अशी तरी सुटलेली आहे. एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आपण बघू शकता असा आपला छान असा कांदा टोमॅटो सगळे मसाले पण छान असे भाजलेले आहेत. तर एकदम असं झणझणीत दिसतो का नाही बघा बरं. एकदम झणझणीत असा मसाला दिसत आहे. तर असं चिकन पण यामध्ये टाकल्यानं खूप झणझणीत मस्त अशी भाजी तयार होते. तर बघा इथे चिकन मी अगोदरच हळद मीठ टाकून थोडंसं तेल टाकून फोडणी देऊन ठेवलेलं होतं. हलकंसं असं शिजू दिलं होतं. तर अशा पद्धतीने ना केल्याच्या नंतर चिकनचे पीस ना म्हणजे आपण मीठ हळद टाकून अगोदर शिजवतो तर चिकनचे पीस पण छान असे टेस्टी लागतात. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने करायचे. तुम्ही डायरेक्ट चिकन यामध्ये टाकायचं असेल ते पण करू शकता. डायरेक्ट चिकन टाकायचं यामध्ये. तर बघू शकता अशा पद्धतीने चिकन टाकलेलं आहे. छान मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला ना यावरती प्लेट झाकून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. छान असं यामधलं म्हणजे चिकनचं अगोदरचं पण पाणी होतं ना त्यामुळे पाणी जास्त झालेलं आहे. आता आपल्याला ते पाणी ना सगळं शिजवून घ्यायचं आहे. बरोबर पाणी झालेलं आहे. तर हे सगळं पाणी आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. कारण की चिकनला शिजायला पण थोडंफार पाणी लागतं ना. आपल्याला सुक्कं बनवायचं आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने बनवायचं आहे. तर आता बघू शकता इथे पाणी घातलेलं आहे. आता छान शिजवून घ्यायचं आहे. प्लेट झाकायची याच्यावरती आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. छान अशी तरी सुटेल या भाजीला. तर बघू शकता अशा पद्धतीने प्लेट झाकलेली आहे. आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. मी तर अगोदर म्हणजे थोडं शिजवून घेतलेलं होतं. तर बघू शकता पाणी सगळं संपलेलं आहे आपलं आणि छान असं तेल सुटलेलं आहे. छान तरी सुटलेली आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त असं मसाल्यामध्ये एकदम छान असं चिकन हे झालेलं आहे. सगळं चिकन मसाल्यामध्ये छान भिजलेलं आहे आणि मस्त चिकनमध्ये पण मसाला उतरलेला आहे मस्त छान असा. तर अशा पद्धतीने आपण छान असं चिकन शिजवून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता यामध्ये ना मी गॅस कमी केलेला आहे एकदम आणि आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदा. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. किती मस्त असे चिकनचे पीस दिसत आहेत आणि आपण ना हे थोडासा रस्सा अलग करून अशी पण भाजी बनवू शकता. कुणाला जर अशी सुकीच खायची असेल तर सुकी पण अशी बनवू शकता. तर मी इथे रस्सा पण बनवला होता पण ते साईडला बनवलेला आहे. मी दाखवलेला नाही व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने आपली चिकनची सुकी भाजी मस्त अशी छान तयार झालेली आहे. तर कुणाकुणाला ही चिकनची सुकी भाजी आवडलेली आहे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघू शकता तुम्ही आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे. बघू शकता असं कोथिंबीर खूप सारे घालायचे. वरतून आपण अगोदर पण कोथिंबीर घातलेली आहे. वरतून छान अशी कोथिंबीरनं ना खूप छान टेस्टी भाजी दिसते पण आणि चवीला पण खूप मस्त लागते. खूप छान टेस्ट येते कोथिंबीरमुळे. तर खूप छान अशी जास्त कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी आपली छान अशी भाजी आता तयार झालेली आहे. तर बघू शकता किती मस्त अशी झणझणीत अशी आपली चिकनची सुकी भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाईप करा. हाईपचं जर ऑप्शन तुमच्याकडे येत असेल तर नक्की हाईप करा. तर अशा पद्धतीने आता मस्त अशी चिकनची भाजी तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.